अवस्था खूपच जास्त खराब झालेली आहे. टोंगळ्यापर्यंत जे आहे ते चिखल या ठिकाणी आलेला आहे. तोरणा किल्ला हा इथून लगभग 19 किलोमीटर अंतरावर आहे. एक नंबर व्ह्यू तुम्हाला दिसत आहे आणि जस्ट बॉईज थिंग्स. आम्ही फक्त रस्त्यात भेटलोय आणि आता लगेच मैत्री झाली. आम्ही चाललो आहे ट्रेकिंगवर आणि मी तुमचा मराठी बिअर गिल्स जात आहे घनदाट जंगलांमध्ये. हा बघू शकता जन्नत का नजारा. त्या ठिकाणी माहिती आहे किती की फोटोज वगैरे काढले ना कमीच होतात. जे डगा आहेत ते रिव्हर्स साईडने चालले और छत्रपती शिवाजी महाराज की जय. गेमिंग स्ट्रीमिंग सगळं करता आलं पाहिजे, ब्लॉगिंग करता आलं पाहिजे. शिवभराज शिवभराज. या तोरणा किल्ल्याचा जो पहिला दरवाजा आहे तो तुम्हाला दिसून येत आहे. आणि हा पहिला दरवाजा आपण इथे तोरणा किल्ल्याचा गाठला आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. तर त्या तोरणा किल्ल्याचा पहिला दरवाजा या ठिकाणी आपण सक्सेसफुली गाठला आहे. की पलीकडे जायचं आहे. फॉगच फॉग आहे. मला तिथे या ठिकाणी आणखी दरवाजा दिसेल, त्या दरवाजावर जाऊया. हा आपला बिन्नी दरवाजा. समोर तुम्हाला दिसेल तो आहे कोठी दरवाजा म्हणजेच महादरवाजा. तर फटाफट बिन्नी दरवाजावरून आता महादरवाजा म्हणजेच जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय जय शिवाजी. मित्रांनो हा आहे कोठी दरवाजा. माहित नाही का बरं आज थकत आहे खूप जास्त. एक दिवस थकायला काय हरकत नाही. महाराजांनी आपल्यासाठी एवढं आपल्या जीवाचं रान करून आपल्याला स्वराज्याची मोहिमेत खूप जास्त योगदान दिलं. तर एक दिवस आपण थकलो तर काही हरकत नाही. एक छोटा मुलगा आहे, तो लिटरली खालून खूप एनर्जीने चढत आहे. काय नाव बाळा? शिवान संतोष राजीकरे. कुठून आलाय? कसं वाटलं चढलून? थकला वकला काय? मी थकलो, बराच थकलो. तुला नाही आला का थकवा वगैरे? कसा काय काय खाल्लं होतं सकाळी? भाजी चपाती हो का? दूध पिऊन. हो, शक्ती पॉवर. आणि आणखी कोणते कोणते किल्ले चढला बाळा तू? आणि हा तोरणागड. खूप इंटेलिजंट वाटत आहे तो. स्वराज्याच्या मोहिमेत पहिला जिंकलेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे तोरणा किल्ला, बरोबर. आणि हा जिंकला त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी. याच्यानंतर कोणता किल्ला फिरणार आहे? रायगड. मी पण येईल रायगडला. मग नंतर राजगड. राजगड इथेच तर आहे. राजगड फिरून ये, मग नंतर रायगड जाशील. हो का? हां हां हां, क्या बात आहे. खूप जास्त मोटिवेटेड मुलगा आहे. मोठ्यापणी खूप जास्त हे होईल. आतापासून एवढा म्हणजे थकला नाही म्हणते. मी लिटरली येतं इथे येईपर्यंत माझं सिंहगड चढत गेलो. हा का? गाडीने नाही गेलो. हां हां हां. सिंहगडच्या पायथ्याला थांबली गाडी आमची. आणि आम्ही मधून मधून चढत सिंहगड चढलो होतो. तेव्हा पण तो थांबता चढला. पहा बरं किती म्हणजे त्याचा जीव पहा किती आहे, तरी तो हिंमत नाही हारत आहे. धावत धावत चालत आहे. हा, 5 वर्षाचा फक्त. क्या बात आहे. 5 वर्षाचा मुलगा इथे खूप जास्त किल्ले फिरलेला आहे. सिंहगड, पुरंदर, तोरणा आणि बरेच किल्ले फिरलेला आहे. त्याच्याजवळून आपल्याला शिकायला भेटत आहे. खूप जास्त मोटिवेटेड मुलगा आहे. खूप जास्त छोटा आणि 5 वर्षाचा, पण त्याची हिंमत आहे. तो थकत नाही आहे. कारण की आम्ही थकलेलो आहे एवढं जवानासारखे जवान असून. पण लिटरली थकलो चालते, काही विषय नाही. आमची बॉडी थकलेली असली तरी मन मात्र अजून थकलेलं नाही आहे. आणि खूप जास्त आतमध्ये आणखी जायचं आहे. आणि
मन त्याच्यासाठीही थकलेलं नाही आणि थकणार पण नाही. भले बॉडी साथ देऊ ना देऊ, पण आपल्याला तिथे चढावं लागेल. आणि या ठिकाणी आपण महादरवाजा जो आहे तो ओलांडला आहे आणि आता आपण थेट किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहे. त्या मुलांचे तुम्ही वडीलच आहे ना? त्या मुलांचे वडील लडकावर होत आहे. यांचाच तो मुलगा आहे जो की खूप जास्त किल्ले चढलेला आहे. आणि तुम्ही कोणते कोणते किल्ले चढले आहे? तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं नाही का एवढं हे आहे आणि चढणार तर थकेल वकेल काही? नाही, पहिला सुरुवातीला आम्ही लोहगडला घेऊन गेलो तर मनात तर भीती राहते ना थोडी. हो तर थोडंफार त्याला सवय लावली आता पहिल्या सवय लावली नाही, लिटरली दिसत आहे त्याच्या चेहऱ्यावरून आणि तो एक्साइटेड पण आहे त्या गोष्टीसाठी. 3 वर्षापासून 3 वर्षाचं होतं तेव्हा पहिल्यांदा मी त्याला लोहगड चढवतो. हा काय? खूप जास्त चांगला मुलगा, इंटेलिजंट वाटत आहे. त्याला फक्त थोडं ही माहिती जर असली ना तर खूप जास्त पुढे जाईल तो. चालते. तर ते त्या मुलांचे वडील आहे. खूप जास्त चांगला संवाद झाला त्यांच्याशी. महादरवाजा ओलांडला. आता आपण आत जाऊया. या ठिकाणी तुम्हाला खोकड टाके दिसून येईल, ज्याचा रस्ता तुम्हाला इकडे जायला मिळेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ज्या ठिकाणी या किल्ल्यावर कुठले कुठले मेन पॉईंट आहे ते दिसून येईल. असे प्रमुख ठिकाण आहेत जे या किल्ल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. इथे त्या ठिकाणी त्यांचे प्रॉपर असे नंबरिंग केलेले आहे, सो दॅट कुठला नंबरवर कुठला इथे पॉईंट दिसून येईल ते तुम्हाला कळून येईल. इथे आपण आता या ठिकाणी खोकल टाके म्हणजेच पिण्याचं पाणी बघायला जाणार आहे. हळूहळू जात आहे. एक एक पॉईंट आता आतमध्ये आला आहे. फटाफट आपले पॉईंट्स कवर होतील. पाऊस सुरू झाला आहे परत. ते तुम्ही बघू शकता खोकल टाका. हा तोच आहे का डॉगीज भाई? वेगळे आहेत ना? ती लिटरली डॉगीज भाई आहे. हे काय आहे? गोडाऊन आहे का? नाही नाही असेल काहीतरी. या ठिकाणी तुम्हाला मेघाई देवीचे मंदिर बघायला मिळत आहे. पुढे एक आणखी मंदिर आहे महादेवांचं. इथे या ठिकाणी महाराजांचा पुतळा आहे. महाराजांची मूर्ती किती एकदम शानमध्ये बसलेले आहेत. लिटरली तुम्ही बघू शकता आतमध्ये फॉग येत आहे. या ठिकाणी महादेव मंदिर दिसेल तुम्हाला आणि ते मेघाई मंदिर जे आपण सध्या पाहिलेलं आहे महादेवांचं मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण महादेवांचं मंदिर आणि मेघाई देवीचं मंदिर बघितलेलं आहे आणि या साईडला राईट साईडला तुम्हाला कोकण दरवाजा दिसेल आणि तिथूनच तुम्हाला कोकण दरवाजा पार केला की तिकडे तुम्हाला बुदलमाची वगैरे बघायला मिळेल. पण प्रॉब्लेम हा होता आहे की तुम्ही बघू शकता सर्वत्र तुम्हाला फॉगच फॉग दिसणार आहे. तर बुदलमाचीचा जो सीन आहे जो दिसतो तिथून जो तुम्हाला किल्ला दिसतो बघायला दिसतो बाले किल्ला वगैरे, तसं काही तुम्हाला या टाईमला दिसणार नाही. अदरवाईज लिटरली तुम्हाला तिथून छानपैकी किल्ल्यांचं तुम्हाला दर्शन दिसते. बाले किल्ला वगैरे दिसून येतो, राजगड वगैरे दिसते. पण
आता सध्या या फॉगमुळे तुम्हाला काही दिसणार नाही. तर कोकण दरवाजापर्यंत जाऊया आणि बुदलामाची म्हणजे जर काही दिसत असलं तर ते आपण फुटेज वगैरे घेऊया आणि परत जाऊया. ठिकाणी कोकण दरवाजा आहे. बिना चप्पलचा बिना शूजचा चालण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी खूप वेळच्या शूजमध्ये पाणी जमल्यामुळे पाय जे आहेत ते खूप जास्त होऊ शकता पांढरे पांढरे झाले आहेत. काहीच दिसत नाही आहे लिटरली. सगळ्या ठिकाणी फॉगच फॉग आहे. मला शूज घालावं लागेल कारण की पायाला दगड खूप जास्त रुतत आहेत आणि पाय कसे ओले असल्यामुळे नाजूक झाले आहेत. तर जास्त रिस्क घेता येणार नाही कारण की पायाला खूप जास्त आता जखम पडू शकते. या ठिकाणी आणि बारीक बारीक दगड आहेत. शूज घालूनच घ्यायचं, रिस्क नाही घ्यायची. आधी काय व्हायचं, आधीच्या काळामध्ये लिटरली लाकडाच्या सहाय्याने किंवा हत्तीच्या सहाय्याने दरवाजावर मारा केला जायचा. तर तो मारा यापे इथे नाही केला पाहिजे. त्यामुळे असं गोलाकार स्ट्रक्चर इथे बनवलं. गोल असलं तर इथे फोर्स कमी लागेल आणि शत्रू जो आहे तो जो ह्या दरवाजावर जो वार करणार आहे तो त्याचा जो फोर्स आहे तो कमी राहील लिटरली. त्यामुळे हा एवढा गोल नाही आहे पण तरी ठीकठाक गोल आहे. इथे पण जास्त कोणी शत्रू एकदम डायरेक्ट चढाई नाही करू शकत. आणि दरवाजाच्या याच्यावर तुम्हाला अशी लिटरली खिळे वगैरे दिसून येतील. तर तो पण एक प्रोटेक्शनचा पार्ट होता की डायरेक्ट कोणी इथे वार किंवा हल्ला नाही करू शकत होता. खायला खाली जायचं का खायचं? झुंजार माची बुदला माची समोर 1.5 किलोमीटर इथून 1.5 किलोमीटर जायचंय का? चल ना. तिथून आलो की नाही वापस मग झुंजार माची जवळच आहे. झुंजार माची इथल्या इथे पाहू शकतो. या ठिकाणावर आपण असं म्हणू शकतो की कोकणाची सुरुवात झाली आहे. कोकण साईडनी जेवढा पण व्यापार आहे तो या कोकण दरवाजातून केला जायचा. आणि इथे समोर तुम्हाला दिसून येईल त्या ठिकाणी बुदलामाची आहे पण फॉगमुळे आणि मी गलत आलो तिथे काही आहेच नाही. आणि फॉगमुळे तुम्हाला काहीच व्ह्यू दिसणार नाही कारण की पाऊस एवढा सुरू आहे आणि फॉग तर राहणारच. एवढा वरता उंचावर आलेला आहे. पण काही हरकत नाही, जेवढं का होईना तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. मला पण बघायचं आहे आणि मी पण बघायसाठी आलेलं आहे. तर कोकण दरवाजाच्या पायथ्याशी आल्यावर तुम्हाला इथे त्या ठिकाणी एक असा स्टॉल वगैरे दिसायला मिळेल जिथे तुम्ही तुमचा नाश्ता वगैरे काही करू शकता. स्वतःहून काही गोष्टी नाही करू शकत आहे जर ॲटलिस्ट किल्ल्याला खराब तरी नका करू. आता बरेचसे लोक समजदार तेवढे झाले आहेत पण तरीही काही लोक असे आहेत जे लिटरली इथे येतात आणि कचरा करून जातात. तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही किल्ल्यावर येत असाल आणि तुमचं काही पण स्टफ किंवा कचरा तुमचा होत असेल तर तो प्लीज तुमच्यासोबत पॉकेटमध्ये किंवा कशामध्ये घेऊन जायचा आणि खाली जाऊन कचरापेटीत टाकायचा. ही मी रिक्वेस्ट करत आहे. एवढा मोठा नाही आहे मी रिक्वेस्ट करायला पण तरी. आणि जर किल्ला स्वच्छ राहिला तर लिटरली मित्रांनो आपल्याला त्याचा अभिमान होईल. शिवाजी महाराजांनी सर्व स्वराज्य वगैरे केलं त्याच्यासाठी आणि त्यांच्या या भूमीवर तुम्ही कचरा करता मित्रांनो. तर ही गोष्ट प्लीज करू नका. तुमचा कचरा सोबत घेऊन यायचा आणि सोबतच वापस परत न्यायचा. इथे केला कचरा तुम्ही तर कसं आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीची घाण होते. जर स्वच्छ राहिला तर आपल्यालाच त्याचा अभिमान होईल.
बुदलामाची जाणार होतो, बट लिटरली 3-3:30 वाजले आहेत आणि तिथे जाऊन उपयोग असा नाही, कारण की वातावरणमध्ये सगळीकडे फॉग आहे, तर काही दिसलं पण नसतं. तर आम्ही सगळ्यांनी एक डिसिजन घेतलं की बुदलामाची नाही जाऊ आणि इथले इथे पटापट जे पॉईंट्स आहेत ते कवर करून परत जाऊ. कारण की ऑलरेडी 3:30 वाजले आहेत आणि खूप उशीर होईल, कारण की या लोकांना बाहेरगावी जायचं आहे. मला पण जायचं आहे पुण्याला, म्हणून बुदलामाचीला जायचं ह्या वेळेस तरी कॅन्सल केलेलं आहे. तिथे जाऊन असा फारसा उपयोग होणार नाही. तर आपण परत आलो आहे महादेवी मेघाई मंदिरकडे. तर हा रोड तुम्ही बघू शकता झुंजार माचीकडे जात आहे. नाही हा नाही दिला तर आपल्या औरंगजेबनं पण तर घेतला होता ना किल्ला, सर देशमुख. हा नंतर मग आपल्या औरंगजेबाने इगो मध्ये हा किल्ला घेतला होता. त्याच्यानं होता तुटलाय व्हायचा असेल. नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोपवे आहे. हा चालू आहे की बंद आहे की तुटला आहे माहिती नाही, पण रोपवेचं काहीतरी असल्याचं इथे या ठिकाणी दिसत आहे. किल्ल्यावर प्रत्येकाला चढणं हे खूप अवघड जाते, त्याच्यामुळे रोपवेचा रोपवेची जी सर्व्हिस आहे ती लावण्यात येते, जेणेकरून जे पण सिनियर सिटीजन्स लोक आहेत ते इझिली गडावर चढू शकतील. ते रोपवेचं काहीतरी दिसला पण बंद दिसला आहे, चालू आहे नाही आहे माहिती नाही. ये शिवांश पटापटा हाय कर, हाय कर. थकला का रे? थकला का? थकला नाही ना? चल मग. बघू शकता तुम्ही जो आडवा जाणारा प्राणी आहे म्हणजेच केकळा. एवढा मोठा दिसतोय तुमच्या मोबाईल मध्ये. आडवा जातोय, छोटासा आहे एकदम. पण जर तुम्ही जाताय तर शूज वेअर करायचे कधी पण, कारण की असा पावसाळ्याच्या टाईमला या फिर असा अचानक खेकडा किंवा दुसरं काही मध्ये जाऊ शकते, तर तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे. हे लोक तुम्हाला दिसत आहे आता झुंजार माचीवरून परत येत आहेत. झुंजार माचीवरून आले का? अच्छा, धुकामुळे थोडा सिनिक म्हणजे भारी पण जाते ना चालायला, दम भर. हा तेच. ज्या ठिकाणी आपण बसलो ना, आता प्रॉपरली पूर्ण रिकव्हरी झाली, हार्टबीट वगैरे सर्व गोष्टी नॉर्मल झाल्या. आता किती चालवा झुंजार माची ते आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. नाही नाही नाही, हेच आहे झुंजार माची. खाली हा सॉरी, अरे ते बुदला माझी तिकडून 1.5 किलोमीटर कोकण दरवाज्यावरून, ही जवळ आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. गुरुजावर जाऊन बघू. इथून उतरता येते ना? अरे उतरता येते पण याला या गुरुजावर जाऊया. इथे या ठिकाणी मस्त शिडी आहे, इथून तुम्ही खाली जाऊ शकता आणि इथून बुदला माचीवर जाऊ शकता. आपण जायचं का की राहू जायचं? आमच्या सोबत लहान मुलगा आहे आणि आम्ही तर इथे जाऊ शकतो. लहान मुलाला थोडं रिस्की राहू शकते, सो आम्ही काही अल्टरनेट वे बघत आहे झुंजार माची बघण्याचा. तुला क्रिश सारखं उडू का रे? क्रिश सारखं उडू का तुला? अरे ते जादू सारखं तुला बॅग मध्ये भरतो आणि खाली उतरतो है ना, मग तिथून जाता येईल आपल्याला झुंजार माची मध्ये. जाय. नाही नाही उतरतो नाही, ये बस. हा हा येतो, काही विषय नाही. मी तुमची वाट बघत होतो. जय छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय. जल्लोषात नारेबाजी झाली पाहिजे मित्रांनो.
त्याने आणखी मोटिवेशन मिळते. फॉगमुळे काहीच दिसणार नाही. काय सगळ्या साईडने हात नकोला वाढू, हात नकोला वाढा. इकडे इकडे इथं लय मोठे इकडे खेकडे व्हिडिओ काढ. खेकडे बघत आहो मी. मारला एक दादाने. काय? बारकेच खेकडे. हे तर आता घेतले त्याच्यात व्हिडिओ होता. ते काय तिथे मोठा आहे. चाललाय चाली चाली करत. हा हा आला हा तो छोटा आहे, तिकडे गेला ना. हा मोठा आहे. तर चष्म्यावर ड्रॉपलेट असल्यामुळे काही दिसत नाही मलाच. मला पण बघायचं. काय बघायचं? हे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. आहे ना, मला वाटलं तिथून कोणीतरी बोलत आहे का. चला आता खाली उतरायला पाहिजे. अरे घ्यायचा खेकडा. हे बघ, घरी घेऊन जा. या ठिकाणी इथून शत्रूंवर नजर ठेवली जायची मित्रांनो. इथून झुंजारमाची मी धरलाय ना. बघू शकता काहीच नाही दिसत आहे, खूप जास्त फॉग आहे. या ठिकाणी शत्रूंवर नजर ठेवली जायची वरून, आणि कोणी जर आला तर इथून हल्ला वगैरे केला जायचा. त्याला त्याच्यासाठी इथे अशी गर्दी केली आहे. अभी खतरों के खिलाड़ी है यहाँ पे. चला ए चूज कर. आम पावसामुळे चल आता पाच खूप जास्त उशीर आपल्याला. प्रॉब्लेम झालेला आहे. नको आता आता पाच. एक तर उशीर होत आहे, दुसरी गोष्ट जे पॉइंट्स बघायचे ते प्रॉपरली बघता येत नाही आहेत. जसं की बुदलामाची खूप लांब होती आणि फॉगमुळे तसंही काही दिसत नसतं. आणि झुंजारमाची इथून जस्ट खाली आहे आणि जाऊन काही फायदा नाही, कारण की आमच्यासोबत एक छोटा मुलगा पण आहे आणि तिथे पण फॉगच आहे, तर तिथून पण काही दिसणार नाही. आणि मित्रांनो, जसे आम्ही तिथे त्या ठिकाणी थांबलेलो होतो स्टॉलमध्ये, भजी वगैरे खाल्ली, मॅगी वगैरे खाल्ली, चाय वगैरे पिली, तर एक प्रॉपर रेस्ट झाला. याच्या आधी कसं होतं होतं, खूप जास्त थकवा येत होता चढाई केल्यामुळे, आणि एक प्रॉपर रेस्ट भेटला. त्याच्यामुळे आता असं काही वाटत नाही आहे, खूप जास्त भारी काही वाटत नाही आहे, आणि एकदम नॉर्मल आणि फ्रेश वाटत आहे. बघितलं नाही किती भारी पण आम्हाला सांगितलं, आम्ही येत होतो ना तिकडे पण माकडे ते बोलले बॅगी आणि दुसरी गोष्ट काही करता पण येत नाही, कारण की अशा पोझिशन मध्ये राहतो काही करता येत नाही. शकतो पाणी तर वापरणार माणूस, तो पण एक टायमिंग असेल की प्रत्येक वेळा नसतील राहत माकडं, पण ज्या ठिकाणी राहिलं ते लोक खूप जास्त बॅड लकी राहत असणार. तर मित्रांनो, आता आपण आलेलो परत आपल्या मेन पॉईंटवर. तुम्हाला सर्वच्या सर्व पॉईंट दिसत होते. झुंजारमाची बघितली पण वरून खालून नाही, आणि फॉग होता आणि ऑलमोस्ट 4 वाजत आलेले आहेत आणि तिथे लक्कडखाना होता साईडला, तर तो आम्ही स्किप केलेला आहे. थोडी जायची तयारी करते, आणि ती उतरायला पण खूप जास्त टाईम लागणार आहे. लिटरली पावसामुळे थोडा टाईम झाला आहे महाराष्ट्राला. तर चला डागेश भाई आगे बघा, खूप उशीर लागेल खाली जायला. चला, तर आता उतरायची बारी. उतरायला काय असं जपून उतरावं लागेल, पण असं भारी जाणार नाही, बस थोडा सावकाश आणि सतर्कतेने उतरावं लागेल. आणि आता बघू शकता या ठिकाणी आता प्रॉपर लुक तुम्हाला दिसत आहे. मगाशी फॉगमुळे काही दिसत नव्हते, तर आता तुम्ही पूर्ण प्रॉपर या ठिकाणी बघू शकता. चलो डॉगेश भाई आपल्यासोबत आहे. डॉगेश भाई पण ट्रॅक करते आमच्यासोबत. काय करताय तुम्ही इथे कशाची? आणि बाकी नव्हते घरात.
हां बरोबर. हां 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 प्रत्येक गडावरची का? अच्छा. सह्याद्रीचे दुर्ग सेवक क्या बात आहे. कुठले आहे तुम्ही? पुण्यातले आहे का? पनवेल. कसेच दुर्ग नादी लोक पाहिजेत तर कशी मजा येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव हर हर महादेव. चला दरवाजा संपला ना, दुसरा लास्ट दरवाजा बाहेरचा. उतरायला खूप जास्त सावकाश उतरावं लागेल. चालताना तर काय वाटलं खूप जास्त. मी तर ठेवतो आतमध्ये फोन. आणि हात घसरत आहे त्याच्यावरून. आता किल्ला असा व्यवस्थित दिसत आहे थोडासा आधीपेक्षा तरी. आणि इथे आणखी परत असं उतरावं लागत आहे. स्ट्रेट एकदम असं उभं उतरावं लागत आहे खूप सावकाशपणे. गोव्याला येण्यासाठी तो कोकण दरवाजा असेल पुन्हा आपण तिकडे ना गेलो. कोकण दरवाजातून येत असतील मे बी. कारण की व्यापार वगैरे तिथूनच होत होता म्हणते सुरू. आणि शिवाजी महाराज नाही राहिले ना जास्त इथे. तो तोडण्याचा आपण पण तेवढा जिंकला तेवढा आपण हे केलेला आहे. हा तोडला ना. आणि हा किल्ला कोणाकडून जिंकला होता महाराजांनी? सुभेदार कोणतरी होता आपलाच हिंदूच होता. हिंदूच होता ना. मराठीच होता. त्याच्याकडून घेतला. आणि हा कोणा बांधला हे पण अजून रहस्य आहे म्हणते. आता पण आपल्याला पण याची माहिती तेवढी आपली जेव्हा शिवाजी महाराज घेतला तेवढी माहिती आहे. बाकी किल्ली बांधला त्यांनी पण चढूनच घेतला असेल ना किल्ला. कोणा विजय करूनच घेतला ना. असा डायरेक्ट नाही भेटला ना. तो का मुघलांच्या सोबत होता का? मुघलांची नव्हती. चौथी म्हणजे आपल्या ताब्यात बोलून होता. म्हणजे शिवाजी महाराज जर आले असतील तर जिंकायला किल्ला तर, आणि ते पण 16व्या वर्षी लिटरली ते पण चढूनच आले असतील ना. मग चढूनच ना असं पायी. तसं घोडसवारी वगैरे करून तर काय असं काही झालंच नसेल. घोड्या वगैरे तो प्रवासच नसेल याला. तर या रस्त्याने जमतच नाही ना. लिटरली मित्रांनो आता असं वाटत आहे या किल्ल्यावर चढलो कसं असणार. मला आता अनबिलेबल वाटत आहे. कारण ही लिटरली खूप भारी गेला. पावसामुळे तर खूप जास्त. कारण की दगडावर एक ठिकाणी पाऊस पाणी जे आहे ते वाहत राहते कंटिन्यू. तर खूप जास्त रिस्की आहे. आणि हे जे रॅलिंगला हे मी पकडत आहे हे पण म्हणजे थोड्या वेळाने टायमावर स्लिप होत आहे. हात थोडा पुढे घसरत आहे की प्रॉपर ग्रीप वगैरे भेटत नाही आहे. वर चढलो हेच खूप मोठी गोष्ट आहे. आणि किल्ल्यावरच्या खूप जास्त गोष्टी पाहायला भेटल्या. खूप जास्त नवीन गोष्टी ऐकायला भेटल्या. त्याबद्दल खूप जास्त मी स्वतःला लकी मानतो की का होईना आपला जो मिशन हा हळूहळू समोर जात आहे. आणि आज आपल्याला मी आज येताना एकटा आलो होतो पण रस्त्यावर मला खूप जास्त नवीन लोक भेटले पण असं वाटलं नाही की ते नवीन आहेत. तर तो एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबतचा तो खूप छान होता. लिटरली असा रस्ता आहे मित्रांनो. हा मी उतरत आहे हळूहळू ते बघू शकता. असं रस्त्यावरून पाणी वाहत आहे. तर हा पाण्यामुळे जास्त रिस्की आहे. अदरवाईज खूप सेफ आहे. रेलिंग वगैरे बघितल्या तर. पण पाण्यामुळे रिस्की असं आहे की याच्यामध्ये रेलिंगमधून हात स्लिप होत आहे आणि पाणी कंटिन्यू दगडावरून जात आहे. तर खूप जास्त सावधपणे आपल्याला इथून उतरावं लागेल. जे की मी खूप जास्त सावधपणे करत होतो. थोडा वेळ जास्त लागला चालेल पण सेफ्टी इज इम्पॉर्टंट आहे. एवढं खाली जावं लागेल. बघू शकता इथे एवढं खाली गेल्यानंतर एक तुम्हाला तिथून आणखी खाली जावं लागेल. पाय ठेवायला जो दाखवला ना दगडावरून तो खूप डेंजर असा ट्रॅक होता. आता असा ट्रॅक असला तर माणूस लिटरली फटाफट जाऊ शकतो. पण जर असा ट्रॅक असला तर तिथे थोडी सावधानी घ्यावी इम्पॉर्टंट आहे.
बघा आता हा भीती तर वाटणारच ना, कारण की या ठिकाणी तर डायरेक्ट दगड आहे. तर व्यवस्थित सावधपणे जर ट्रॅक करत आहे आणि तुम्ही जर बिगिनर आहे ट्रॅकिंगमध्ये तर थोडं सावधपणे तुम्ही ट्रॅक करू शकता. अशा ठिकाणी भीती वाटणं हे साहजिक आहे आणि सेफ चांगलं पण आहे. प्रत्येक ठिकाणी बहादुरी ही समजदारी नाही आहे. म्हणजे असं नाही वर चढायला आणि उतरायला बहादुरीच लागते, पण थोडं हळू गेलं आणि घाबरत उतरलं म्हणजे सावधानीपूर्वक उतरलं तर तेच आपल्यासाठी खूप जास्त चांगलं असतं, सेफ्टी असते. तर तेच आपण करत आहोत. मित्रांनो आपण ऑलमोस्ट खाली आत्ता आलेलो आहे. थोडा रस्ता पण नीट आहे. आता उतार पाटले आहे म्हणून थोडा धावत राहतो. तर मग अशी खूप जास्त फॉग असल्यामुळे इथला जो व्ह्यू आहे तो प्रॉपर दिसत नव्हता. असं तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. आणि हा तुमचा खालचा ट्रॅक जो की एकदम क्लिअर दिसत आहे. आता फॉग असला तर एक नेचरचा आपल्याला जबरदस्त व्ह्यू भेटतो. व दुसरी गोष्ट अशी आहे की अशा ट्रॅकमध्ये थोडा जो पण इझी ट्रॅक होता असं काही नाही, तो ट्रॅक पण थोडा भारी जातो. ॲडव्हेंचरवाला हा आपला ब्लॉग बनलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्णतः आपलं पूर्ण केल्यावर माहिती पावसामध्ये थकलो वगैरे, थोडा बसत आराम करत शेवटी चढलो. चढल्यानंतर पडता खाली उतरूया हळूहळू. जास्त दूर काही राहिलेला नाही आता. आणि जो आपण मॅक्सिमम जो पण कठीण ट्रॅक होता तो आपण कव्हर केला आहे. तर मित्रांनो आता आपण बरेच खाली आलेलो आहे आणि ते तुम्हाला दिसत आहे आजूबाजूला झाडझुडपं. म्हणजेच आपण एकदम सुरुवातीच्या फेजमध्ये आलेलो आहे, जिथून आपण चढाई सुरू केली होती. माझे जे कपडे पूर्णपणे ओले झाले होते तर थोडे चेंज केले. टाईम भेटला, चान्स भेटला तर मी पटाकसे त्याला चेंज केलं. आता आणखी खाली जायचं आहे. बघू शकता खूप जास्त घसरगुंडीवाला रस्ता आहे, तर हळूहळू जावं लागेल परत. समकालीन काळात खूप जास्त लोक पण काय म्हणावं किती खतरनाक राहायचे असतील ना. मे बी रस्ता याच्यापेक्षा खराब असू शकतो किंवा चांगला असेल पण खराबही असेल. पण जर
रेग्युलरली या अशा रस्त्यातून लोक जात असतील त्या काळातले, तर किती हिंमतवाले लोक असतील त्या काळातले, ते कंटिन्यू येणं जाणं करत असतील. आपला एका ह्याच्यामध्ये थकलो बसलो आणि खूप हळूहळू जात असेल तिथे, तर ते हळूहळू जात पण नसतील. तर काय त्या लोकांची एनर्जी, काय त्या लोकांमध्ये हिंमत असणार. तर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आणि आपण पोहोचल्यासारखं आहे. तर मित्रांनो, थोडासा आणखी डिस्टन्स आहे पार्किंग जवळ जाण्यासाठी. तर कम्प्लिटली आपण तोरणा किल्ला हा चढलो आहे आणि सक्सेसफुली उतरलो पण आहे. तर आपण इथं आता आलोच आहे खाली. ठीक आहे, बस एवढ्या पायऱ्या आणि आपला मिशन तोरणा किल्ला, त्यालाच आपण प्रचंडगड असे म्हणतो, तो पूर्ण यशस्वीरित्या कंप्लीट झाला आहे. मित्रांनो, निसर्गाच्या समोर कोणाची चालत नाही. तेच आज आपल्याला इथे शिकायला भेटलं. इथे तर आलो त्यापासून पाऊस आहे, माझे कपडे पूर्णपणे ओले झाले आहे. ते आज आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, बऱ्याचशा नवीन लोकांसोबत भेटलो, खूप छान वाटलं, खूप जास्त गोष्टी शिकायला भेटल्या. आजचा हा तोरणा फॉर्टचा जो पण आपला ट्रॅक होता, जो पण आपला ब्लॉग होता, हा यशस्वीरित्या कंप्लीट झाला तर आहे. त्याच्या आधी मित्रांनो, जर तुम्ही माझा शिवदुर्ग दर्शनमधला शिवनेरी किल्ल्याचा ब्लॉग जर बघितला नसेल तर त्याला आताच बघा. सोबतच भीमाशंकरचा पण ब्लॉग बघा. खूप मजेशीर आणि खूप जास्त ॲडव्हेंचरस ब्लॉग ते झालेले आहेत, तर ते बघा. आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितला आहे, पूर्ण बघितला आहे, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला म्हणजेच ब्ल्यू कोटर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो दॅट आपले जे शिवदुर्ग दर्शनचं जो मिशन आहे, जी मोहीम आहे, ते कंटिन्यू राहील आणि असेच पुढे ब्लॉग्स येत राहतील. तर त्याच्यासाठी आपल्या ब्ल्यू कोटर लाईव्हला सबस्क्राईबसुद्धा करा. नेक्स्ट ब्लॉग जो राहणार तो राजगडचा राहणार आहे. असे करत करत आपण जेवढे पॉसिबल होतील तेवढे सर्व किल्ल्यांना भेट देऊ. तसेच आपली मोहीम जी आहे ती पुढे पुढे ढकलत जाऊ. तर या ठिकाणी आपण पार्किंगमध्ये आलेलं आहे. आपली बाईक घुसलो आणि सीधा घराच्या रस्त्याने आपण